पुणे शहरातील रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था झाली आहे। केवळ 1 तास झालेल्या पावसाने पुणे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झालंय। या सगळ्याचा पुण्यातील रस्त्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। काल पुणे शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आणि त्यानंतर पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं। याचं कारण म्हणजे जोरदार पाऊस आला, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, तर दुसरीकडे अशा पद्धतीने महानगरपालिकेने ऐन पावसाळ्याच्या आधी ड्रेनेजची जी कामं आहेत ती सुरू केल्यामुळे अनेक रस्ते हे वाहतुकीसाठी बंद होते आणि त्यामुळे अनेक रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती। आता आपण नवी पेठ इथल्या या रस्त्यावर आहोत आणि इथं देखील पाहतोय की मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचं काम महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आल्यामुळे अशा पद्धतीची रस्त्याची दुरावस्था आहे ती झालेली आहे। चिखल मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर साचलेला आहे। अशीच परिस्थिती पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा झालेली पाहायला मिळालेली होती। अक्षरशः अशा पद्धतीचे मोठे मोठे खड्डे आहेत ते महानगरपालिकेकडून खंदून ठेवण्यात आलेले आहेत, पण लवकरात लवकर खरं तर ही कामं होणं अपेक्षित आहे। पण सध्या महानगरपालिकेकडून उशिरा ही कामं सुरू करण्यात आल्यामुळे ज्यावेळेस अवकाळी पाऊस मुसळधार कोसळते त्यानंतर अशा पद्धतीने रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये चिखल साचतोय, पाणी साचते आणि त्यामुळे काही अपघात सुद्धा घडू लागलेले आहेत। आजही पुणे शहराला ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे रस्त्यांवरती अशा पद्धतीने महानगरपालिकेने कामं सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, ज्याचा त्रास पुणेकरांना सुद्धा होऊ लागलेला आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।